नमस्कार मित्रांनो, योग की बात या यूट्यूबच्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. मी अर्थातच डॉक्टर रणजित चिकोडे. पिक्चरमधल्या ॲक्टर्स किंवा ॲक्ट्रेसेस किंवा ॲडवरच्या ज्या मॉडेल्स असतात त्या पाहून सर्वांना असं वाटतंय की त्यांच्यासारखं आपण झिरो फिगर व्हावं, स्मार्ट दिसावं, देखणं दिसावं. पण त्यांनी जो फिटनेससाठी जे त्यांनी जो कष्ट घेतलेला आहे त्या कष्टाची तयारी किती लोकांची हा मोठा प्रश्न आहे. त्यासाठी रोज आपल्याला सायकलिंग, वॉकिंग, जिमिंग, स्विमिंग, डान्सिंग इत्यादी व्यायाम प्रकार केले पाहिजेतच. पण त्याच्या बरोबरीने मनाचं आरोग्य चांगलं राखण्याकरता योगाभ्यास, ध्यानधारणा हे सुद्धा केलं पाहिजे. आणि या सगळ्या प्रकारांनी एकूणच आपली स्ट्रेंथ आणि स्टॅमिना वाढायला लागतो. यातला सर्वात सोपा प्रकार म्हणजे चालण्याचा. याला कुठलेही इक्विपमेंट्स लागत नाहीत, याला ट्रेनर लागत नाही, याला जिम लागत नाही, काही लागत नाही. फक्त याला लागते तुमच्या मनाची तयारी. तेव्हा आपण सुरुवातीला नेहमीप्रमाणे जसं चालतो तसं चालायला सुरुवात करायची. त्याला स्ट्रोल वॉक असं म्हणतात. काही दिवसांनी थोडा सराव झाल्यानंतर ही गती आपण थोडीशी वाढवली की त्याला ब्रिस्क वॉक असं म्हणतात. आणि या वॉकची गती इतकी वाढवायची की आपल्याला धाप लागायला लागते आणि ऑक्सिजनचा तुटवडा भासायला लागतो. असं झालं की त्याला एरोबिक वॉक असं म्हणतात. हे असं जेव्हा वॉकिंग आपण करायला लागतो तेव्हा आपलं ब्लड प्रेशर नियंत्रणात येतं, आपली शुगर कमी व्हायला मदत होते, वजन कमी व्हायला लागतं, आपण छान आणि स्मार्ट दिसायला लागतो, भूक चांगली लागते, शांत झोप लागते, मन प्रसन्न राहायला लागतं. असे त्याचे बरेच फायदे आहेत. आता हे वॉकिंग करण्याकरता दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यातली पहिली आहे ती म्हणजे सैलसर आणि सुती कपडे आपण घालायला पाहिजेत. कारण चालण्याच्या व्यायामाने खूप सारा घाम येतो आणि या घामातून काही विष आणि सोडियम यातनं बाहेर पडतं. त्याचबरोबर आपल्या स्किनवर जे होल्स आहेत, जी छिद्र आहेत, त्यातून सुद्धा श्वास उच्छ्वास व्हायला मदत होत असते. त्यामुळं ही छिद्र जर ओपन हवी असतील तर तुम्हाला सैलसर सुती कपडे घालायला लागतील. अंगाबरोबर टाईट कपडे, घट्ट कपडे घालायची फॅशन आलेली आहे. त्या फॅशनला जरा तुम्हाला फाटा द्यावा लागेल. दुसरं, तुम्हाला वॉकिंगला जाताना महत्त्वाचे आहेत ते तुमचे शूज. तुम्ही शूज घालायला हवेत. चपला, सँडल वगैरे घालून किंवा कॅनव्हासचे शूजसुद्धा घालून तुम्हाला वॉकिंग करता येणार नाही. त्याकरता शूज चांगले इनसोल थोडा मऊ असायला पाहिजे आणि खाली त्याला चांगले स्टड आहेत का हे बघून, म्हणजे पाय घसरणार नाहीत, अशा प्रकारचे शूज खरेदी केले पाहिजे. शूज खरेदी करताना संध्याकाळच्या वेळी जर केले तर जास्त चांगलं, कारण दिवसभराच्या हालचालींनी तुमचे पाय प्रसरण पावलेले असतात आणि त्यामुळे बरोबर पायात शूज बसतात. त्याचबरोबर सैलसर आणि सुती असे सॉक्स सुद्धा तुम्हाला घालायला हवेत की ज्यामुळे तुमच्या पायाला जो घाम येईल तो ॲब्सॉर्ब व्हायला मदत होईल आणि इतर कुठल्याही प्रकारची नायलॉनची वगैरे तुम्हाला ॲलर्जी असू शकते, म्हणून सुती सॉक्स तुम्हाला घालायला लागतात. त्यानंतर सॉक्स घातल्यानंतर पुढे शूजच्या पुढचा जो आपल्या पायाच्या बोटांच्या पुढचा जो भाग आहे तो थोडासा लवचिक आहे का असा शूज खरेदी करताना तो वाकून बघायचा आणि पुढे थोडीशी जागा पाहिजे, ब्रिदिंग स्पेस पाहिजे, म्हणजे तुमची बोटं तिथं हालायला मदत होईल. आणि अशा प्रकारे हे शूज खरेदी करून आपण चालायला मात्र पाहिजे, हे महत्त्वाचं. दुसरं म्हणजे कॉन्क्रीटच्या रस्त्यावरून चालणार नाही, कारण त्याच्यावरून चाललं की टाचदुखी आणि गुडघेदुखी मागे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शक्यतो ग्राउंडवर चालायचा प्रयत्न करा आणि दिवसातला काही वेळ 10-15 मिनटं जर ग्राउंडवर मातीवर अनवाणी चालायचा प्रयत्न केला किंवा लॉनवर, बागेत, तर चांगलं आहे. त्याच्यावर मी एक वेगळा व्हिडिओ करतो आहे लवकरच तयार, ते आपण नंतर पाहूया. दिवसभरात साधारणपणे 40 मिनटं ते 1 तास चालण्याचा व्यायाम आपण करायला पाहिजे आणि थोडी थोडी विश्रांती घेऊन हे चालणं आपण ठेवायला पाहिजे. जसं आम्ही योगाच्या क्लासमध्ये सुद्धा काही आसनं झाली, सूर्यनमस्कार झाले की मकर आसन किंवा शवासन वगैरे देतो, ते तेवढ्याकरताच आम्ही देत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चालताना तुमचं तोंड उघडं असता कामा नये, तोंड बंद, नाकानेच श्वास उच्छ्वास चालू ठेवायचा. आपल्या ज्या चालण्याच्या स्टेप्स आहेत
त्यांच्याकडे लक्ष द्यायचं, एकाग्रता ठेवायची, एकटं चालायचं, गप्पा मारत वगैरे चालायचं नाही. त्यामुळे चांगला व्यायाम व्हायला लागतो. दिवसातून 15 ते 20 मिनटं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे अनवाणीसुद्धा आपण ग्राउंडवर चालायचं प्रॅक्टिस करायला पाहिजे. आणि हे एवढं सगळं केल्यानंतर तुमचा जो उत्साह वाढतो आहे, जो स्टॅमिना किंवा जी स्ट्रेंथ वाढती आहे, ती तुम्हाला निश्चित तुमच्या लक्षात यायला सुरुवात होईल. आणि म्हणूनच मग तुमच्या लक्षात येईल की प्राचीन काळी लोक म्हणायचे की चरैवेती चरैवेती, म्हणजे चालत राहा का म्हणायचे तेही तुमच्या लक्षात येईल. त्याचे फायदे आहेत म्हणून ते तसं पूर्वी सांगत असत. आणि आज मी इथंच थांबतो. आणि शेवटी मी काय म्हणू, मी एवढंच म्हणेन, चलते चलते मेरी ये बातें याद रखना, कभी अलविदा ना कहना. नमस्कार, धन्यवाद.